ते थांब थांब असता नाही आधीपासून. सो हाय मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल तुम्ही. तर आज आमचा असा ब्लॉग आहे. हे बर्थडे बॉयला आता संध्याकाळचे किती वाजले? संध्याकाळचे 7 वाजले. बर्थडे बॉयला भूक लागली आहे, त्याच्यामुळे आपण बर्थडे बॉयला आता ही फ्रँकी देऊयात. आणि आज बर्थडे बॉयचा हा बघा याचा बर्थडे आहे, पण आम्ही मोठा बर्थडे सेलिब्रेशन नाही करत आहे. का तर माझे आजोबा आजारी असल्यामुळे आम्ही मोठा बर्थडे सेलिब्रेशन नाही करत आहे. बघून घ्या, हे बघा बर्थडे बॉय आज वस चिकना बिकना होऊन आलाय. तर आपण इथे छोटंसंच एकदम मुलाला आनंद होईल एवढंसं छोटंसं असं डेकोरेशन करूया. पप्पांनी गिफ्ट वगैरे म्हणजे केक वगैरे आणलेलं आहे पप्पांनी. आता चला आता आपण छोटंसं मोठंसं डेकोरेशन करूया. मित्रांनो, इथं तयारी चालू झालेली आहे बापाची. बर्थडे बॉय बघा कसा बसलाय, हे बघा कसा बसलाय बर्थडे बॉय. चला आता आपण पटापट रेडी करूया थोडंसं डेकोरेशन. तो बघा आता आम्ही असे बोलून हे करतोय. बर्थडे बॉय पण काम करतोय गाईज, बघू थोडंसं चिकटपट्टी वगैरे तर कापून दिली पाहिजे ना. सो मित्रांनो, आमचं थोडंफार असं छोटंसं मोठंसं डेकोरेशन झालेलं आहे. आता हा असा कचरा बिचरा सगळं आवरून घेतो आम्ही. सगळे असे फ्रेशनेस होतो. याला पण आम्ही फ्रेश व्हायला लावतो, यांना पण फ्रेश व्हायला लावतो. मॅडम पण फ्रेश होतील, आम्ही पण फ्रेश होतो. चला आता भेटूया थोड्या वेळानंतर. आपण बघू शकता डेकोरेशन कसं आहे छोटंसं मोठंसं, तुम्ही नक्कीच कमेंट करा. सो हाय मित्र मैत्रिणींनो, आम्ही मस्त अशा रेडी शेडी झालेलो आहे आणि केक पण मस्त असा आणलेला आहे. बघू शकतात आमचे फादर पण आणि बर्थडे बॉय पण रेडी झालेला आहे. आणि आई साहेब बेडरूममध्ये गेले आहेत. तर बघा इथे परत सेटलमेंट चालू आहे काहीतरी. आणि इथे गिफ्ट वगैरे पण आणून ठेवलेले आहेत आम्ही. तर मस्त आराम चेअरवर बसून असा पोरगा केक कापणार आहे असं पप्पाचं म्हणणं आहे. कारण चेअर एवढी ठेवून दिली तर आम्ही फोटो वगैरे काही काढूच शकत नाही. तेव्हा इथे सो हे आजीचं गिफ्ट पण आजीने आणून ठेवलेलं आहे. असं हे बघा आजी, हे सगळेजण हे बघा सगळेजण असे रेडी शेडी झालेलो आहेत आम्ही बर्थडेला. हे आम्ही एक पाच लोक 5 मुठ्ठी केल्यावर किती हे होते, काय होत आहे? ताकद होते. 5 बोटं करा सगळ्यांनी. 5 बोटं एकत्र केल्यावर सो आम्हाला कोणीच हरवू शकत नाही. आणि जे माझ्या पाठीमागे काय लोक बोलतात ना, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. बट छोटासा बर्थडेचा व्हिडिओ पण खास त्यांच्यासाठी आहे की काहीतरी वाईट लोक बोलतात ना, त्याच्यामुळे आम्ही छोटासा बर्थडे काय केलाय तुम्हाला एकदा परत सांगतो. आमचे आजोबा थोडे आजारी असल्यामुळे आम्ही परत छोटासा बर्थडे केलेला आहे. बघा हो, म्हणजे माझे आजोबा माझे म्हणजे यांचे पण आजोबा ना, मग यांचे आजोबा, यांचे मामा, यांचे पंजोबा. ओके, बघा बर्थडे बॉय मस्त असं रेडी शेडी झालेला आहे. तो चला आता आपण केक कटिंग करूया. सो मित्रांनो, आम्ही 3 जण असे बसलेलो आहेत. का म्हणून माहितीये का? भार्गवी आई एकदम सिरियस म्हणतो. भार्गवीने ना भावासाठी काहीतरी शायरी लिहिली तर ती बोलून दाखवते आता. एकुलत्या एक राणीच्या राजा आहेस तू, माझ्या प्रत्येक सुखदुःखाचं कारण आहेस तू. पूर्ण होऊ दे तुझे सर्व इच्छा, माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सो हाय मित्रांनो, नेक्स्ट गिफ्ट आईने हे दिलेलं आहे त्याला. तर आम्ही त्याचा फोटो नाही काढलाय, बट आम्ही गिफ्ट फोडताना अनबॉक्सिंग करताना आम्ही तो पण व्हिडिओ दाखवणार आहे. आणि भार्गवी, तर बघा भार्गवीने काय काय दिले, बुके दिले हे बघा. आणि आता हे प्रत्येक वस्तू तो वाचून दाखवणार थोड्या वेळानंतर. ओके, केक वगैरे कटिंग झाल्यानंतर प्रत्येक गिफ्ट जो फोडणारच आहे तेव्हा आपण नक्कीच बघूया. सो मित्रांनो, या चला बर्थडे आमचा सेलिब्रेशन होत आहे, म्हणजे केक वगैरे कटिंग करत आहे आम्ही. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आला रे आला वाढदिवसाला, जयेश भाऊंचा वाढदिवसाला. जयेश भाऊंचा वाढदिवस आला. भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेटा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू.
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर जयेश बेटा. हॅपी बर्थडे टू यू. मी हे घेतले. तो बर्थडे केक कटिंग झालेला आहे, बघू शकतात. केक कटिंग झालेला आहे. तर इथे आम्ही पण आहेत. आजी तू ठेवून दे, तुला पहिले आजी बरोबर मग मी बरोबर. हा चला 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 पटापटा केक वगैरे भरवा त्याला. तो स्वतःच खाऊन घेतोय पहिले बघा. याला बोलतात हावरट पोरगा. काय बोलतात? हावरट पोरगा. आवरेट पडल्याने हात खराब होईल. हा चला 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 भरगोई काढ. फोटो काढ बाई. हा आई पण आ करते घ्या देवा. मध्ये आ जरा मध्ये. हो बाबा हो. मध्ये या. पहिले इकडे बघ जयेश थांब. हा हे बघा पप्पा फोटो काढतात तरी. मुलांचे ना. तो केक खाणार का हसणार? इकडे बघ माझ्याकडे पहिले. सो मित्रांनो आता जयेश एक एक गिफ्ट फोडतोय. हे भार्गवीचं दिलेलं आहे. तर बघू काय आहे त्याच्यामध्ये. वाचतोय. ओपन विथ लव. हॅपी बर्थडे वर्ल्ड्स बेस्ट ब्रदर दादा. दिस इज फॉर माई बिग ब्रदर. जिंदगी में इन बहुत लोग मिलते हैं, लेकिन तुम जैसा भाई सिर्फ किस्मत वालों को मिलता है. थैंक यू हर बार मेरा साथ देने के लिए, मेरी हर छोटी बड़ी बात समझने के लिए और हमेशा मेरा स्ट्रेंथ बनने के लिए. आई लव यू. वाह हालतोय की मेरी दुआ है कि तुम हमारे लिए हमेशा खुशियों, सक्सेस और प्यार से भरे रहो. जो भी सपने तुम देखते हो वो सब एक दिन ज़रूर पूरे होंगे और बस हमेशा ऐसे ही हंसते रहना और अपनी स्माइल कभी मत खोना. फोटो भी बघत नाही तिच्या बरोबर. बघतोय ना. हॅपी बर्थडे ब्रदर. ऑलवेज स्टे विथ मी अँड हॅपी. Who needs birthday gifts when you already have me? नाही मला पाहिजे. Someone I love was born today. Thank you for supporting me in every situation. I love you brother. 19 जुलै. बेस्ट ब्रदर एव्हर. आता म्हातारी. सो तिला काहीतरी बोलायचंय का तुला? नाही काय नाही. भार्गवीला काय बोलायचंय का तिला? बहिणीबद्दल नाही बोलायचं. बहिणीबद्दल काय बोलायचंय का तुला? तिने एवढंच दिलं. कसं दिलं? भारी दिलं. सो आता हे कोणाचं गिफ्ट फोडतोय तू? आई म्हातारी. अरे आजी. तो आजीला म्हातारी म्हणतो. तर प्रेमाने बोलतो बरं का, नंतर कोणी बोलेल काहीतरी वेगळं असं काय म्हणू नका. तर एकदम जरासं पटकन फोडलं तर बरं होईल. हे घ्या त्याच्यासाठी आणून दिलंय आम्ही. अरे दिलं ना सीझर. रिॲक्शन आम्हाला पण बघितले दिसले पाहिजेत बरं का. ही मला पॅन्ट दिली गाईस. ओ शोपत बुटकट आहे. कशी वाटली? पॅन्ट आहे. कशी वाटली? माफिया गाईज माफिया. शर्ट पण दिलंय गाईस सफेद कलरचं. सफेद कलर. त्याचा आवडता कलर सफेद माझा आवडता कलर. कलर आहे. मला आवडता कलर आहे गाईस सफेद कलर. आता आमचा दुसरा माफिया गाईज. आता दुसरा हे गिफ्ट फोडू गाईस पप्पांचं. नाही पहिले हे गिफ्ट पप्पांचं मम्मीचं दोघांचं सेम आहे. दोघांचं आहे. आम्ही दोघांनी मिळून दिलंय ते. मोबाईल ये पार्सल मैंने रिसीव किया था. सो तूने ही रिसीव किया था लेकिन तुझे ही पता नहीं था कि वो पार्सल में क्या है क्या नहीं है. सो गिफ्ट में गिफ्ट है गाइस. इसी को बोलते हैं गिफ्ट. अभी इसमें बहुत छोटा सा निकलेगा. उसका रिएक्शन तो देखो भाई. मला समजून गेलं काय. त्याला भारी गोष्ट आहे माहिती का. हे नंतरला दाखवतो गाईस तुम्हाला.
आताच आताच ते असेंबल करायला लागेल. इझी इझी. हे बघा. सो कसं वाटलं हे गिफ्ट? हे लय भारी आहे. हे नाही असं लावायचं, असं नीट कसं लाव नीट लाव नीट लाव. त्याला थ्रेड आहेत बाजूला. थ्रेड आहेत थ्रेड आहेत. रेड. हा ते थ्रेड. हा ते बाजूचे थ्रेड. हे असं फिरव लावायचं. फिरव फिरव. हा, फिरव, नाही, बस. फिरव. असं ते तुला नाही लावता येते ते त्याचे हात. हे असं इथे कुठेतरी हा लावायचं. तिथेच फिरव आहे ना, तिथेच फिरव आहे आता. तिथेच दाबू आहे. नको, फिरव. हा, फिरून दाबू. जाऊ दे. हे असं लावायचं आणि हे बटन दाबल्यावर पाणी निघतं. हे असं आहे. हा हे बघा, त्याच्यात पाणी असतं. हा, लाव इथे. त्याच्यात पाणी असतं. इथे बटन दाबायचं, ते पाणी वरती येतं. असं धुवायचं, परत असं केलं, हे धुवायचं. आम्ही असं त्याला गिफ्ट दिलेलं आहे की त्याला आता ड्रॉइंगला ते उपयोगाला येईल त्याच्यामुळे. हे बोलूया guys. आता हे खोलूया गाईज. हे बघा guys. मला पाकिट भेटलंय, पाकिट. जे त्याच्याकडे नव्हतं गाईज. गाईस. ओ शोपा, त्याच्यात पैसे पण आहे गाईस. हा ते पैसे उघडून बघा जरा. याच्यात काय लिहिलेलं आहे? पैसे उघडून बघा जरा. हा, आता मेसेज वाचतो. मेसेज पण वाचायचा आहे तुला त्याच्यातला. पैसे उघडून बघू. हा, बघ पैशावर. ओ सही आहे. हे नाही विकत दाखव. आहे. हे खर्च नाही करणार गाईस. आई बापांची सिग्नेचर आहे की जेणेकरून आमची हा मेसेज. हा मेसेज वाचा मेसेज. हे बघा, त्याच्यावर त्यात- पण काहीच आहे गाईस. हो, हे काय मेसेज वाचा मेसेज. ते काय नाही. काय नाही. मेसेज वाजा गाईस. लॅमिनेशन. हॅपी बर्थडे बेटा. त्याच्या पुढच्या आयुष्यात तू खूप यशस्वी हो बेटा. हीच आमची बुद्धचरणी प्रार्थना आहे. लोकांसाठी नाही तर आमच्यासाठी खूप यशस्वी हो आणि आम्ही गर्वाने आमचा मुलगा आहे असं बोलू. आय लव्ह यू बेटा. दाखव. हे मम्मी पप्पांचे फिंगर आहेत. प्रिंट्स आहेत दाख. guys. फिंगरप्रिंट विथ साईन आहे. हा केक लागून गेला. केक लागला त्याला. पुसून घे, पुसून. सो मित्रांनो असा छोटासा बर्थडे आम्ही सेलिब्रेशन केलं आमच्या 5 जणांमध्ये. आम्हाला कोणाचीच गरज नव्हती ह्या वेळेस, तर आम्ही असं छोटासा मोठासा बर्थडे सेलिब्रेशन केलेला आहे. तर आता जय सगळ्यांना थँक्यू पण बोलणार आहे. नंतरला आपण कुठेतरी बाहेर जाऊया जेवायला. ती दया काय बोलते? थँक्यू आई. आज पडणार पायावर. थँक्यू. मंडळ आभारी. माझं आयुष्य तुला लाभेल. खूप बघू याची थँक्यूची पद्धतच वेगळी यार. थँक्यू अप्पा. चालू केलं का? थँक्यू आई. अरे हो ना. थँक्यू. वेलकम वेलकम. थँक्यू. तुझा थँक्यू बाई. तुझा RX100चं स्वप्न पूर्ण होऊ दे. हो थँक्यू. थँक्यू थँक्यू. चालू केलं का? हा थँक्यू थँक्यू अम्मा. थँक्यू. थँक्यू अम्मा. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुझं RX100चं स्वप्न तर पूर्ण हो, पण आमचं पण स्वप्न पूर्ण हो, करायचंय होय, तुला. होय, हा? होय. आमचं पण करायचंय पूर्ण. सो मित्रांनो तो एक्साइटमेंट जास्त झाली होती त्याच्यामुळे त्याने आईला व्यवस्थित थँक्यू नाही केलंय. So परत आईला थँक्यू करायला आलाय तो. थँक्यू आई. हे असं थँक्यू करायचं होतं, बट तो एकदम एक्साइटमेंट मध्ये हे झाला. तर आईच्या पण पप्प्या घ्यायच्या राहून गेल्या होत्या बरं का तेव्हा. हा. सो मित्रांनो हे आईने त्याला कपडे बर्थडे गिफ्ट केलेले आहेत. बघू शकतात. हे लगेच काढून फेकलेत त्यांनी. बघा कसे वाटले भाई आईने केलेलं गिफ्ट. मस्त. सो मित्रांनो आम्ही बाहेर जेवायला आलेलो आहे. बघू शकतो इथे ऑर्डर चालू आहे. ऑर्डर काय द्यायचं ते ऑर्डर काय करायचं ते चालू आहे. बघू शकतात आम्ही बाहेर जेवायला. स्टार्टरमध्ये आम्ही मसाला पापड मागवलेला आहे. पोरांचं ऑलरेडी खाऊन झालेलं आहे. बघा आई विचार करते काय करू, खाऊ नको खाऊ नको. तो या सगळ्यांनी मसाला पापड खायला. तर मित्रांनो नेक्स्ट स्टार्टरमध्ये आहे पनीर चिल्ली. सो
नेक्स्ट स्टार्टरमध्ये आहे पनीर चिल्ली. सो मित्रांनो नेक्स्टमध्ये आहे चिकन इराणी आणि बघू शकता चिकन इराणी. आणि काय हे नाही काय आहे ते चिकन इराणी इर्याणी. सो मित्रांनो चिकन इर्याणी. तर या सगळ्यांनी मस्तपैकी जेवायला. आणि मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे. जेवण झालं का आपलं? सो मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे. हॉटेलमध्ये हे बघू शकतात मॅडम अजून थोडं थोडं खात आहे. साहेबांचं पण जेवण झालेलं आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर आम्ही घरी जातो. गुड नाईट सगळ्यांना. बाय. सो मित्रांनो आम्ही या हॉटेलमध्ये ठाणे कॅन्टीन हॉटेलमध्ये जेवायला आलेलो. हे आमची परी क्लासला कारण मी सुरुवात पटकन काय गडबडीत सगळे पाऊस असल्यामुळे आम्ही पटापटा आतमध्ये गेलेलो. सो आता आम्ही कोण कुठून जाणार आहे कसं जाणार आहे चालत जाणार आहे काय करणार आहे ते डिसाईड करतोय. ओके सो बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.